दिवस मोठे बांधित आकाश हे हातात चौपालवी सांगू लागले महाराज की राम 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 म्हणलं तरच राम होतंय, नाहीतर विनाकारण कुठलीही मोठं जर करणार एखाद्या कुठल्या गोष्टीची असणारी मोठी जरी बोट बांधायचा प्रयत्न केला परंतु असणारं काहीच हातामध्ये येत नाही बाबा. नुसतं असणारं निष्फळ होत असणारं सगळं असणारं प्रयत्न फक्त भगवंताचं नामच असणार आहे, सगळ्या सारामध्ये सार आहे असे नाथ महाराज असणार सांगतात. आकाशाची बांधित मोठे करत्याचे व्यर्थ जाती कष्ट करिता शब्दाची खटखट श्रीराम स्पष्ट न बोलावे. सांगू लागले महाराज एखादा उठला आम्हासारखा आकाशाचीच मोठ बांधायची म्हणला, रात्र दिवस समजा प्रयत्न करीत राहिला, आकाशाची मोठ बांधता येईल का? सगळं कष्ट असणारं व्यर्थ जाईल, सगळं कष्ट असणारं वाया जाईल. परंतु भगवंताचं नामस्मरणाची जर मोठ बांधली तर ती असणारी कधीही वाया जाणार नाही असे नाथ बाबा सांगू लागले. राम सगुण तोची निर्गुण राम परमात्मा परिपूर्ण राम चिन्मात्र कथच जगन जीवन श्रीराम. अहो रामाबद्दल असणारी माहिती सांगू लागलं. चिन्हन अशा प्रकारचा असणारा भगवंत आहे, प्रभू रामचंद्र आहे, शाश्वत असणारा निर्गुण निराकार तोच भगवंत आहे असं असणारे नाथ महाराज नाथ बाबाबद्दल असणारी माहिती. श्रीरामाचे सगुणपण बोलावासी म्याते दिन वाचवा वाचक श्री जनार्दन आपले आपण स्वरूप बदली. नाथ महाराज सांगतात की त्या भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन करता करता माझ्याच्याने होऊ शकत नाही. मी असणारा फक्त निमित्ताचा धनी, करता करता करणीचा असणारे माझे गुरु असणारे जनार्दन स्वामी ते जशा प्रकारे असणारे बुद्धी देते तशाच प्रकारे असणारे मी बुद्धी कार्य करतो. माझी असणारी पूर्ण ऐकत असणारे भगवंताच्या स्वरूपाचं सर्वांगे निर्मळ ते निर्मळी बिंबले सुनिळा या लागी श्याम मता सोसोळ भाष निर्मळ निज भक्ता. भक्ताबद्दल असणारे महाराज सांगू लागले की भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन सांगू लागले. भगवंताचं स्वरूप असणारे निळ्या वर्णाचे, म्हणून ही आकाशानं सुद्धा असणारं निळ्या रंगाचा निळा रंग असणारा धारण केलेला आहे. अशा प्रकारचं असणाऱ्या भगवंताचं स्वरूप निळा आहे, भगवंत असणारा निळा आहे असं असणारा महाराज सांगतात. राम श्याम वेद श्याम त्या श्याम मता गर्जा ब्रह्मा या लागी राम मेघ श्याम बोलते निगम श्रुतीशास्त्रे. श्रुतीशास्त्रामध्ये सांगितलं किंवा हे भगवंत असणारा श्याम आहे, मेघ श्याम आहे, म्हणजे मेघाचा जसा असणारा रंग आहे तशाच प्रकारचा असणारा रंग प्रभू रामचंद्राचा भगवंताचा रंग आहे त्याच्याबद्दल असणारी माहिती सांग. राम निर्मळत्वे परम सुरवरा कळे अंगी बिंबले देखोनिया ओम राम मेघ श्याम म्हणतात. सगळीने असणारे सगळ्या ऋषी मुनींनी तपश्चर्या केल्या, रात्रंदिवस असणारा उलट राहून एका पायावर उभा राहून तपश्चर्या केल्या, परंतु भगवंताचं स्वरूप असणारं कळलं नाही. पण अशा कुठेतरी असणारं सोनकाधिकारी सांगितलेली कथा ऐकल्यानंतर भगवंताचं स्वरूप असणारं मेघश्याम आहे, रंग आकाशासारखं आहे, हे म्हणूनच असणारे सगळे साधुसंत असणारे भगवंताचं स्वरूप असणारं आकाशासारखं आहे, आकाशासारखं आहे अशा प्रकारे असणारे म्हणतात. या परी सोय श्रीराम शोभाक्षोभे मेघ श्याम त्याचे पदीचा पराक्रम त्रिविक्रम आक्रमे. अहो काय सांगा, भगवंताचं स्वरूप असणाऱ्या मेघासारखे भगवंताचं ज्यावेळेस असणारे चालू लागले त्यावेळेस काही कमळ एवढी ताकद एवढी हिंमत असणारी भगवंताची या भगवंताच्या स्वरूपात असणारं वर्णन आपल्यासाठी अल्पमती माणसाच्या असणारं होऊ शकतच नाही असे नाथ बाबा सांगतो. शेवाशी मुखे उदंडे